स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. कालचा दिवस तरी आपला होता. येस. चांगलाच शॉक बसला असेल. एका पाठोपाठ एक असे बरेच धक्के बसतात त्यात. सौरभ, अभि आपल्या बाजूने साक्ष देईल असं काही मला वाटलं नव्हतं. काही असो, आपल्या दृष्टीने पॉझिटिव्ह गोष्ट आहे. हा, अभिची साक्ष, त्याच्यानंतर नील आणि मग रुक्मिणी, सगळंच आपल्या बाजूने घडतंय. सगळ्यात म्हणजे रुक्मिणी साक्ष फिरवेल हे त्यांना वाटलंच नव्हतं. पैशानं काहीही करता येतं सौरभ. तिचा चेहरा बघायला पाहिजे होता. एकदा तरी पडलेला चेहरा मला बघायचा होता तिचा. पुढे काय व्हायचं ते होत. बेस्ट. काय झालं बाबांना? बरं नाहीये का? मी बघू? बाबा, मयुरी, मला त्रास देऊ नकोस. शेखर, तुम्ही ओरडताय काय तिच्यावर? ती किती काळजीने विचारतेय. मला जरा शांतपणे बसू देणार आहात का तुम्ही दोघी? डोक्यात विचारांचा इतका गुंता असल्यानंतर तुम्ही शांतपणे बसू शकणार आहात का? मी बसलो ना शांतपणे, काही बोललो का? शेखर, मी तुमच्या बोलण्याचीच वाट बघते. तुम्ही प्लीज बोला, उघडपणे बोला. मैथिली, मी काय बोलणार आहे तुला माहिती आहे. तरीही तुम्ही बोलायला सुरुवात करा. छान. जे काकांना सांगायला तू मोकळी की मी अडवलं म्हणून. आई, बाबा, हे काय चाललंय? सांगा ना बाबा, प्लीज सांगा ना. मयुरी, तू लहान आहेस, जा अभ्यासाला बस. तुम्ही तिच्यावर कशाला राग काढताय? तुम्ही माझ्याशी बोला ना. ज्याला समजतं ना त्याच्याशी बोलण्यात अर्थ असतो. शेखर, म्हणूनच मी म्हणते की तुम्ही समजून घ्या. मी कोर्टात गेल्याशिवाय ही कोंडी फुटणार नाही. आणि एक नवीन कोंडी उभी राहणार आहे. तुला काय वाटतं तू कोर्टात गेल्यानंतर? मयू, तू आज जा. बाबा, मी बोलू? मयू, तू आज जा. तू लहान आहेस, तुला काही माहित नाही. बाबा, मला सगळं माहिती आहे. मी त्या दिवशी तुमचं बोलणं ऐकलं. आईला कोर्टात साक्ष द्यायला जाऊ दे ना. त्यामुळे अवंतिका मावशीला मदत होणार आहे ना. आणि तुम्हीच तर म्हणता
कोणाचं चांगलं होणार असेल तर मदत केली पाहिजे म्हणून. मयू बरोबर बोलते. कोर्टात साक्ष दिल्यानंतर त्याचा परिणाम पुढे काय होणार आहे त्याचा विचार केलाय तुम्ही? साक्ष दिल्यानंतर उद्या सगळं पेपर्स मध्ये येणार आहे. माझ्या बँकेत, हिच्या शाळेत, शेजारी पाजारी सगळीकडे तीच चर्चा. एवढं साधं सोपं नाहीये ते. शेखर, तुम्ही उगाच मयूला घाबरवलं. जो कोणी विचार करू शकतो तो कोणीही घाबरेल अशा गोष्टीला. म्हणजे यापूर्वी तुम्ही विचार केला नव्हता? केला होता ना. पण मला विचार करायला मिळालेला चॅप्टर मर्यादित होता. त्यात फक्त मागे घडून गेलेल्या गोष्टी होत्या. भविष्य काळावर त्याचे असे काही पडसाद उमटतील असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. पण मी काय फक्त माझ्या एकट्याचा किंवा मयूचा विचार नाही करत आहे. त्यात आपल्या दोघांचा, आपल्या भावी आयुष्याचा, आपल्या घराचा सुद्धा विचार आहे. मैथिली, माझ्यावर विश्वास ठेव. आणि अवंतिकेला या सगळ्यातून न्याय मिळेल, ठीक आहे, पण तुला काय मिळणार आहे? शेखर, मला समाधान मिळणार आहे. ते ते आपलं लहानचं घर या वादळापासून वाचवण्यात नाही मिळणार. शेखर, ते समाधान वेगळं आहे. तू फक्त स्वतःचा विचार करतेस मैथिली. सौरभ जहागीरदारवर सूड उगवणं ही तुझी वैयक्तिक गरज बनली आहे. त्यापासून मिळणारं समाधानही फक्त तुझ्या एकटीचं असेल. आमच्यासाठी यात असेल तर फक्त मनस्ताप. काय झालं ग? काय झालं? नको रे बाळा. हो. कशासाठी आलात तुम्ही इथे? निघून जा इथून. एकदा माझं ऐकून तरी घ्या वहिनी साहेब. मला तुमचं काहीही ऐकून घ्यायचं नाहीये. जे काही बोलायचं होतं ते कोर्टात बोललाय तुम्ही सगळ्यांसमोर. आता इथे कशासाठी आलायत? माफी मागायला? जा, केलंय मी तुम्हाला माफ. चालायला का इथून? वहिनी साहेब, अहो खरंच सांगते, त्या दिवशी नाईलाज झाला माझा. नाईलाज झाला? नाईलाज झाला तर माझ्या डोक्यात कुऱ्हाड घालायची होती, माझा गळा ओढायचा होता. नाईलाज झाला म्हणून हे असं मागायचं? थोड्याशा पैशांसाठी? नाही वहिनी साहेब, पैशासाठी नाही केलं मी असं. उगीच खोटं बोलू नका. पैशांचा व्यवहार झाला नव्हता? खोटं कशाला बोलू? माझ्या नवऱ्याला दिले होते कोणीतरी पैसे, पण कोणी दिलं होतं हे खरंच मला माहिती नाही. या सगळ्या लोकांनी माझ्यावर दबाव आणला आणि मला तुमच्या विरुद्ध खोटी साक्ष द्यायला भाग पाडलं. झालं सगळं बोलून? जा आता आणि परत इथे येऊ नका. नाही वहिनी साहेब, समजा बोलू देत मला.
तुम्हाला काय वाटलं? माझ्या नवऱ्याच्या जोर जबरदस्तीला बळी पडली असेल मी? अहो, एक वेळ मी माझ्या जीवाची देखील पर्वा केली नसती, मग भीती तर दूरच राहिली. पण वैरी साहेब, या संभ्या लोकांनी माझ्या 8 वर्षाच्या मुलाला गायब केला होता. असं? खरं सांगताय तुम्ही? खोटं कशाला बोलू वहिनी साहेब? संत्या लोकांनी माझ्यावरती लई दबाव आणला. त्या दिवशी कोर्टाच्या आवारात देखील ती माणसं आली होती. त्यांनी मला कोर्टाच्या बाहेरच बजावलं. पोराची जिंदगी हवी असेल तर आम्ही म्हणतो तशी साक्ष दे. वहिनी साहेब, उरावर 10 मणाचा धोंडा ठेवून त्या दिवशी कोर्टात खोटं बोलत होते मी. कवा एकदा घरी येऊन पोराला पाहिजे असं मला झालं होतं. त्या दिवशी दुसरं काय बी सुचत नव्हतं, कळत नव्हतं. आणि घरी आल्यावर अर्ध्या तासांनी त्यांनी पोराला माझ्या ताब्यात दिला. पण कमाल आहे तुमची. हे एवढं सगळं झालं तरी तुम्हाला हे कुणाला सांगावंसं वाटलं नाही? कसं सांगणार होते वहिनी साहेब मी? अहो, माझा नवरा त्याच्यात सामील होता. कोण ठेवणार होतं माझ्यावर विश्वास? तुझा मुलगा पळवला, त्याला मारून टाकू अशी धमकी दिली, तरी सुद्धा तू पोलिसात गेली नाहीस. त्याच्यावर मी विश्वास ठेवायचा. ठीक आहे, पण आता यापुढे मला तुमची गरज नाहीये. आर्यला सांभाळायला मी दुसरी मुलगी ठेवलीये. आमचं आम्ही काय काय होईल ते बघून घेऊ. या आता वहिनी साहेब, काय झालं? चल लवकर. कुठे जायचंय? चल आपल्याला जायचं. चल चल चल. पण आईला सांगून तरी जाऊया. आईला कशाला सांगायचं? मग जाऊ देईल कधी आपल्याला? म्हणजे आपण कुठे जाणार आहोत हे पण आपण आईला नाही सांगणार? नाही सांगायचं. तिथे येईल ना ती मग. चल म्हणजे मी आईला परत कधीच नाही भेटणार? कशाला भेटायचंय तुला तिला? आपली बदनामी झाली एवढी तिच्यामुळे. चल लवकर. बदनामी? चल लवकर. उद्या पेपर मध्ये छापून आलं ना की शाळेत सगळे चिडवतील तुला. बाबा, चल लवकर. नाही, आई, आई, मयू, ओरडू आई, नको. बस, नाही, खेळ ना. नाही येणार. चल लवकर माझ्या बरोबर. आई, बाबा, शेखर, मैथिली, मैथिली काय झालं? मैथिली, तब्येत ठीक आहे ना? पाणी घे. हळू, हळू, हळू. शांत हो. काय झालं मैथिली? मैथिली, मैथिली, तुला स्वप्न पडलं का? काका, मला खूप भयंकर स्वप्न पडलं. हे बघ, देवाचं नाव घ्या आणि शांतपणे झोपी जा. नाही काका, आता मला झोप लागणार नाही. तुझं शेखर साहेबांचं काय वाजलंय? त्या म्हणजे तू अगात काय अनबान झाले का? काका, काका त्यांना माझं साक्ष देणं मान्य नाहीये. हा? त्यांना असं वाटतं की ह्याने त्याची खूप बदनामी होईल, चर्चा होईल, याचीच भीती वाटते त्यांना. मैथिली, तुला काय वाटतंय? काका, मला जे वाटतं ते मी करणारच आहे.
पण या सगळ्यात त्यांची साथ असती तर खूप चांगलं झालं असतं. म्हणजे आता त्यांचा पाठिंबा मिळणारच नाही म्हणायचं का? आता तरी तसंच वाटतंय. विचित्र कोंडी केली आहे त्यांनी स्वतःची. मैथिली, वहिनी साहेबांना सुद्धा वाटतं की तुला कोर्टात उभी करूच नाही. अगं कुणालाही हेवा वाटावा असं उज्ज्वल भविष्यकाळ तुला लाभलेला आहे. आणि कधीही तोडता येणार नाही असा भूतकाळ, त्याचं मी ऋण लागते. काका, ते मला फेडायलाच हवं. काका, ते मला फेडायलाच हवं. मागील सुनावणीप्रमाणे आणि या कोर्टासमोर सादर केलेल्या साक्षी पुराव्यांच्या आधारे मिसेस अवंतिका जहागीरदार आमच्या अशिलांना व्यभिचारी ठरवू शकलेले नाही. पण तरी सुद्धा या संदर्भात मी त्यांना काही प्रश्न विचारू इच्छितो. आपली परवानगी असेल. मिसेस जागीरदार, आय होप मिसेस अवंतिका जहागीरदार, म्हणजे ही कारवाई संपेपर्यंत मी आपल्याला मिसेस अवंतिका जहागीरदार म्हणायला काहीच हरकत नाही, नाही का? आपण लवकर मुद्द्यावर आलात तर बरं होईल. अच्छा, तर तुमच्या लग्नाला 2 किंवा 2.5 वर्ष झालेली आहेत, बरोबर आहे? हो. तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही आमच्या अशिलाला एका मुलीबरोबर तुमच्या बेडरूम मध्ये बघितलं, बरोबर आहे? हो. तर मला सांगा, त्याआधी त्याच मुलीबरोबर आमच्या अशिलाला तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये किंवा अशाच कुठल्या तरी ठिकाणी, म्हणजे तुम्ही म्हणता त्या अवस्थेत बघितलेलं आहे? हो, तसा मला अधूनमधून संशय आला होता. 1-2दा रात्री अचानक मी जागी झाले तेव्हा त्याला शोधायला मी जेव्हा बाहेर पडले तेव्हा मला तो आउट हाऊसच्या आजूबाजूला सापडला. याचा अर्थ असा नाही की मला एकदा तिच्या खोलीत त्याच्या सिगरेटचं पाकिट सापडलं होतं. त्याच्या मोबाईलवर अनेक वेळेला तिचे मिस्ड कॉल्स मी पाहिले होते. पण मलाही तुमच्याप्रमाणे असंच वाटलं की या सगळ्याचा अर्थ असा नाही की त्या दोघांचे संबंध असतील. माझा त्याच्यावर आंधळा विश्वास होता. तेच म्हणायचं होतं मला. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं होतं की तुमच्यासारखी सुंदर बायको असताना तुमचा नवरा दुसऱ्या बाईकडे कशाला जाईल. आणि तेच खरं आहे, तेच जास्त बरोबर आहे. तुम्हाला जो झालाय ना तो भास आहे. भास नाही, ते सत्य होतं. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं. कधी कधी डोळ्यांनी पाहिलेलं आणि कानाने ऐकलेलं असत्य सुद्धा असू शकतं. तसं असेल तर तुमचं कोर्ट प्रत्यक्षदर्शी पुरावे कशासाठी ग्राह्य धरतं? मग सगळेच पुरावे खोटे आहेत, सगळंच खोटं आहे. मग शांत व्हा प्लीज, प्लीज मिसेस जहागीरदार, शांत व्हा. मी आपली एक शक्यता सांगितली. मला एक सांगा की लग्नानंतर तुम्ही आमच्या अशिलाला सर्वार्थाने सुखी ठेवलं होतं, बरोबर आहे? नाही म्हणजे मी जो म्हणतोय त्याचा मतिदार्थ लक्षात येतोय ना तुमच्या? मीही आज भ्रमात होते. भ्रमात? ओके, म्हणजे तुम्ही आमच्या अशिलाला लग्नानंतर सर्वार्थाने सुखी ठेवलं होतं. याचा अर्थ तुमचा संबंध. मी माझ्या परीने प्रयत्न केला होता, पण बरोबर आहे. म्हणजे बघा ना, एवढी सुंदर सुख देणारी बायको असताना कोण मूर्ख उगीच दुसरीकडे जाईल? चांगली बायको घरामध्ये असताना दुसरीकडे जाणारे मूर्ख प्रत्येक 4 घरामागे दिसतील तुम्हाला. हे जरा अतिच होतं मिसेस जहागीरदार. अति नाही, कमीच. काही जणांना असं करायची संधी मिळते, काही जण फक्त फॅन्टसाइज करतात, फक्त विचार करतात. मला वाटतं या सगळ्याची आता फॅशनच आली. या पुरुषांना मोठा पुरुषार्थ वाटतो. खरं सांगायचं ते 1 नंबरचे खोटाडे असतात, भेकड असतात. कारण प्रेम केलं तर 4 चौघात उघडपणे सांगायची हिंमत नसते त्यांच्यात. बायको आणि प्रेयसी दोघेही हवे असतात त्यांना. आणि उद्या कळलं जरी बायकोला तरी मुलांसाठी का होईना माफ करून ती आपल्याला घरात घेणारच याची खात्री असते त्यांना. आणि नवऱ्याच्या चुकीची शिक्षा मुलांना का म्हणून बायका सुद्धा तडजोड करतात. पण मी तडजोड करणार नाही. माझ्या सौंदर्यामुळे फक्त माझा नवरा माझ्याशी लॉयल राहावा अशी अपेक्षा करणं हा मी माझ्या अस्तित्वाचा, माझ्या अस्मितेचा अपमान समजते. आणि कुणीही अशा भ्रमात राहणं हा मूर्खपणा आहे हे माझ्या केसमुळे आता सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे वकील साहेब, तुमचे हे सिद्धांत, हे तर्क आता कालबाह्य झालेले आहेत. आणि तरीही तुम्ही असं म्हणता की कोर्टाने यावर विश्वास ठेवा. जज साहेब, मी आता एक असा साक्षीदार उभा करू इच्छिते की ज्यामुळे नाईलाजानी का होईना पण माझ्या हुशार वकिलांना माझी साक्ष खरी मानावीच लागेल.